नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे, म्हणजेच मी मॉमप्रेन्योर आहे। तर आजचा विषय आहे भीती आणि निमित्त हे तुमचे शत्रू आहेत। यशस्वी लोकांना भीती असते, यशस्वी लोकांना शंका असते आणि यशस्वी लोकांना काळजी असते। ते फक्त या भावनांना त्यांना थांबवू देत नाहीत। हे जी लिहिलेलं आहे हे टी हार्व एकर हे लेखक, व्यापारी आणि प्रेरक वक्ता यांनी सांगितलेलं आहे। लोक प्रयत्न करणे सोडतात किंवा हार मानतात कारण त्यांना यशापूर्वी कारण सापडते, असे अवेकनिंग द बॉस विदिन हाऊसवाईफ या पुस्तकाचे लेखक वल्लभ बोत्रे यांनी सांगितलेलं आहे। जवळजवळ सर्व लोक यशस्वी लोक म्हणतात की ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे त्यांचे खरे शत्रू भय आणि निमित्त आहे। पण ते दोघेही तिच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे खरे मित्र होते आणि ते तिला नकळत मागे ढकलत होते। लहानपणी ती तिच्या वडिलांना अनुसरण करत होती। बाहेरून आर्थिक पाठबळ नसल्याने तिच्या वडिलांना अपयशाची भीती वाटत होती। एकाच कमाईवर सर्व जबाबदाऱ्या ते स्वतः सांभाळत असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती। आपल्याला माहित आहे की आपण आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी शिकतो आणि तशीच ती पण शिकली। समस्या अशी होती की सकारात्मक गोष्टी सोबतच ती नकारात्मक गोष्टीही शिकत होती। परिणामी ती भीती तिच्या मनात वावरली आणि तिच्या सोबत होती। तिने हेतुपुरस्सर नकारात्मक भावना बाळगल्या नाहीत, परंतु तिच्या संगोपनादरम्यान झालेल्या संघर्षामुळे हे घडले। लग्न झाल्यावर आणि पगाराची नोकरी सोडल्यावर एके दिवशी तिच्या पतीने तिला व्यवसायाशी संबंधित काहीतरी विचारले। नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे व्यस्त असल्यामुळे तिच्या पतीला कोणताही व्यवसाय सुरू करता आला नसल्याने तिने व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती। त्यांच्यावर आर्थिक भार होता आणि त्यांना वाटत होते की कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि सुरक्षिततेसाठी त्यांना पैसे कमवावे लागतील। पण ती एक गृहिणी असल्याने तिला वेळेच आणि काही प्रमाणातच पैशाचे स्वातंत्र्य होते, त्यामुळे तिला तिचा धोका पत्करून व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले। तेव्हा ती म्हणाली, मी व्यवसाय करू शकते, मला व्यवसायाबद्दल काहीच माहित नाही। 2 मुलांची काळजी घेताना आणि कुटुंबासाठी स्वयंपाक करताना मी वेळ काढू शकत नाही। मला खरोखर पैसे गमावण्याची भीती वाटते। माझ्याकडे पैसे नाही आणि मला तुमचे कष्टाचे पैसे गमवायचे नाही। मी हे करू शकत नाही। तिने या विषयावर आर्थिक चर्चा करण्यास नकार दिला। हिची कारणे आणि भीती तिच्या मनात होती, जी त्यावेळी वैध होती, पण ते तिला व्यवसाय करण्यापासून आणि तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत होते। जरी ती बऱ्याच गोष्टी करण्यास सक्षम होती, पण कुठेतरी तिला वाटत होते की इतके दिवस घरी राहिल्याने तिच्या मेंदूला गंज चढला आहे। त्यावेळी तिने संधी गमावली। खाली काही लोकप्रिय निमित्ते दिले आहेत जे लोक नवीन गोष्टी करण्यासाठी देतात। नंबर 1, ते माझ्यासाठी नाही। नंबर 2, मी आता म्हातारी झाली किंवा म्हातारा झालो आहे। नंबर 3, मी विवाहित आहे आणि मला मुले आहेत, मला माझे आयुष्य संपल्यासारखे वाटते। नंबर 4, मला माझ्या घरच्यांचा पाठिंबा नाही। नंबर 5, मी व्यवस्थापित म्हणजे मॅनेज करू शकत नाही। नंबर 6, माझ्याकडे खूप अनुभव असणे आवश्यक आहे। नंबर 7, मी हुशार आणि टॅलेंटेड नाही। नंबर 8, पैसे कमवण्यासाठी माझ्याकडे बरेच ग्राहक असणे आवश्यक आहे। नंबर 9, मला पैसे कमवायला पैसे आणि ऑफिस लागेल। आपल्याला अपयशाची आणि इतर आपल्याबद्दल काय विचार करतील याची भीती वाटते। आपण स्वतःला पटवून देतो की यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते आपल्याकडे नाही। वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला भीती का वाटते हे देखील आपल्याला माहित नाही। तर तुम्हाला समजलं का की भीती आणि निमित्त या दोघांमधलं अंतर? तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर त्यांना नक्कीच कळेल आणि स्पेशली गृहिणींना, स्त्रियांना
हे तुम्ही नीट ऐका, तुम्हाला समजेल की ह्याच्यातून आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यात काय घडतंय आणि आपण कुठची पावलं टाकतोय आणि आपण कसं करतोय. तर जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला भरपूर गोष्टी शिकता येतील. नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील जर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले आणि जर फॉलो केले तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा.